सुंदर मनामध्ये भरली। कसं आहे ना लतिका, गाडीची दोन चाकं जर वेगवेगळ्या आकाराची आणि प्रकाराची असेल ना तर ती गाडी कधीच पुढे जाऊ शकणार नाही। पण ती दोन्ही चाकं वेगळी आहेत हे कोणी ठरवलं? तुला काय वाटतं आमच्या दोघांची जोडी अनुरूप आहे? आता अनुरूप आहे का नाही हे लग्न करायच्या आधी कळप आहे ना लतिका। लग्न झाल्यानंतरच कळतं ना जोडी अनुरूप आहे की नाही। लग्नाआधी नाकी डोळी नीट वाटते, दिसायला छान दिसते, पण लग्न झाल्यावर संसार करतानाच कळतं ना हे प्रकरण लईच अवघड आहे। हा पेपर काही सहजासहजी सुटणारातला नाही। दादा, अभ्यासच झाला नसेल तर पेपर तर जडच जाणार ना, पण जर अभ्यास झाला असेल तर मग काहीच काळजी नाही। तू लहान आहे लतिका, तुला नाही कळणार अजूनही। तू एकदा सांगून तर पाय, नाही कळलं ना मला तर मग मी काहीच बोलणार नाही तुला। मला लग्न करायचं नव्हतं, मला एकटं जगायचं होतं, पण आई आपण फोर्स केला म्हणून लग्न करावं लागलं मला। मला माहितीये दादा। हे बाई, मी डोक्याने ना काय फार हुशार नाही, अभिमन्यू एवढा काय मी अभ्यास केलेला नाही। पण तुझं वाचन लय आहे ना? नाही लय नाही, पण वाचन आवडतं मला, पण त्यापेक्षा ना मला शांत आयुष्य जगायला आवडतं। हे भांडण तंटे ना हे झेपत नाही बाई मला आता। हे ना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुझ्याबद्दल। हे बाई, मी काय आदर्श पुरुष नाही, दोष माझ्यात बी आहेच ना, पण पैशाच्या मागे धावायचा माझा स्वभाव नाही। सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखा असतो मी। आप्पांनी सांगितलेली ती कामं करायची, घरी यायचं, शांत राहायचं, वाचन करायचं, हे सगळं आवडतं मला। पण ह्या मला ना शांतता आवडते ना ज्ञान, तिला सतत कल लागतो, सतत तक्रारी, सतत याची त्याची उणी काढत राहायची। तिला जी गोष्ट पटत नाही ना ती सोडत नाही, याला ना काय धरून ठेवते ना सोडते, सगळं सगळं विस्कळीत आहे तिचं। दादा, अरे बायकांचे स्वभाव वेगळे असते, इमोशनल असते त्या। का तू बाई आहे ना, हा आई बी बाई आहे ना, तुम्ही दोघी बी इमोशनल आहेत ना, पण तुम्ही दोघी नवऱ्याचं डोकं खातात का? दादा, पण हे मला आहे ना भोचकपणा करायला आवडतो। बाई पुरुष हा मुद्दाच नाही, तो तिच्या स्वभावाचा भाग। तिला या कटकटी आवडतात, याने तिचं मनोरंजन होतं ना, आणि ह्याच गोष्टीचा मला आहे ना तिटकार आहे। आधी लई त्रास सहन केला, पण त्रास व्हायचा तेव्हा दारू प्यायचो मी, आता दारू बी सुटली त्यामुळे अजूनच त्रास होतो मला। सगळं शुद्धीत असतो, शुद्धीत बघतो, कळतं सगळं, आणि त्याचाच जास्त त्रास होतो मला। दादा, तू जे काय बोलला ना एकदम बरोबर बोलला, तुझी बाजू एकदम खरी आहे, पण एका नाण्याची दुसरी बाजू बी असते ना, आपण ती बी जाणून घेतली पाहिजे। त्यामुळे प्लीज दादा, कुठला बी टोकाचा निर्णय घेऊ नको तू, प्लीज ना दादा। नाही नाही, नाही। माझ्यासाठी एकदा वहिनींना संधी दे ना प्लीज। नाही नाही लते, लय ऐकून घेतलंय मी बाई, नाही होणार आता। आता यावेळी एकदा त्यांना समजून बी घे। आता बाई काय ठेवलंय का लेकानी तुमच्या बोलायला? मला तर वाटतं तुम्ही सोडली नसती ना शपथ तर यांनी घरच येऊन गळा धरला असता माझा। असं नको बोलू ना माय। आतेबाई तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं का नाही इथं काय राडा झाला तो? हा पण मला का नाही, मला ना आता सुरक्षित वाटत नाही आतेबाई। अप्पा या नाली हुक्की आणि खरंच एक दिवस येऊन झोपेत धोंडा टाकला माझ्या डोक्यात, काय करू मी? वहिनी, मग एवढं असेल ना तर तुम्ही दोघं नका राहू एकत्र। अभ्या, अरे काय बोलतो तू? आहे अगं, वहिनींना भीती वाटू राहिली की रात्री दादा त्यांचा जीव घेईल म्हणून, आणि अशा माणसाबरोबर संसार कसा करणार आहे आयुष्यभर? हो धाकटे, मी बी कशाला नाही त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात भरू राहिले। हा हो सुनबाई,
तुम्ही बी काय एवढी एवढी गोष्ट कितीत आणायची त्याला काही लिमिट आहे का नाही? हा चिरंजीव असं काय करणार नाही तुमच्या बरोबर. आणि तू काय लाग सारखी सारखी उकसवते त्याला? माझी चूक आहे का ही बी? हे मी तुला माहितीये ना ग आशूचं डोसकं फिरलंय ते. मग कायला तू अजून त्याला चिडीला आणते ग? थोडं सबुरीने घ्यावं माय, थोडा वेळ दे त्याला. तोवर घरात ठेवतील का हे मला? म्हणजे माझ्या सिक्युरिटीचं काय आप्पा? उद्या या माणसाला आली हुकी हा मला काढ घराबाहेर, मग घटस्फोट देईल मला. काय तू उभी करेल कोण दुसरी बाई घरात आणून? मला मान्य आहे लतिका, मीच समजून घेऊ शकत नाही तिला, माझाच दोष असेल. पण नाही, आता हे भांडणं मला सहन होत नाही, हेच खरंय. चल आधी तू घरी चल. नाही नाही, माझं मन नाही होती लतिका. अरे दादा, या सगळ्याचा मामींना किती त्रास होतोय कळतंय का तुला? तोच विचार करून आतापर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो ना. नाही लतिका, तू जाय घरी, मी नाही येत आता. घरी न येऊन हा गुतडा सुटणार आहे का? मग भांडण करून हा गुतडा सुटणार आहे का? नाही, हेच करू. ना मी माझ्या स्वतःच्या आई वडिलांच्या घरी जाऊ शकते ना, 3 वर्षाचा संसार केल्यानंतर परत लग्नाच्या बाजारात उभी राहू शकते. अहो कोण सांगताय तुम्हाला लग्नाच्या बाजारात उभं राहायला? हा काय बी नका बोलू तुम्ही. आणि मला उभं राहायचं बी नाही आप्पा, कारण माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे खरं. म्हणून तर ते दारू पिऊन यायचे तेव्हा बी मी गप निघुतीने सगळा संसार केला. आणि आता धड झाले तरी उठता बसता मला असे कसे फडाफडा बोलते. तरी बी लग्न तोडायची भाषा नाही केली आप्पा स्वतःहून कधी. पण हे सारखंच लग्न तोडायची भाषा करून राहिले म्हणल्यावर त्यांच्या डोक्यात तसंच काहीतरी शिजत असेल ना आप्पा. का भेटले असेल यांना कोणी आव तसा. वहिनी, तुम्ही काय तोंडाला येईल ते बोलू राहिले आता? त्याच्या बाकी काही बी असन बरं, पण आमची पोरं अशी नाही आहेत. तुला माहिती ना ग तुझा नवरा कसा आहे ते. मग कायला चिडीला आणते तू त्याला? उचलली जीभ लावली टाळ्याला, मग चिडतो आशू. आणि सगळी चूक फक्त आशूची नाहीये बरं. तुझं पण चुकत हे मे. तुला बी तुझं वागणं बदलायला पाहिजे. मी नाही म्हणलंय का वाट्याबाई, मी ऐकते का नाही तुमचं सगळं सगळं ऐकते मी. भाऊजी, मला काही येड लागले का असं काय नाही ते बोलायला? मला आता भीती वाटायला लागली हो. काही माणसाला कधी आली लहर, घेतली बाटली हातात परत. कधी रात्री येऊन माझ्या डोक्यात घातली ती बाटली तर. वहिनी, माहिती दिली स्ट्रेस मध्ये दौलत. आता काय झालं बरं? सासरच येत ना, तिला लई छळत आहे. आब्यानं परत काही कांड केलं का? नुसता अभ्याने अख्खी जागीरदार फॅमिली नाही, एक नंबरची राणेबाज आहे. माहिती दौलत, माझ्या दाजींनी ना
काल माझ्या दीदीच्या कडत मारली. बेवड्या आज तिचा गळा दाबायला तिच्या माग पण धावत होते. मला लई टेन्शन येते दीदीचं. सगळे जागीरदार मिळून ना एक दिवस माझ्या बहिणीचा जीव घेतील रे. नाही मग दीदी का बरं सहन करू राहिले एवढं? त्यांना तुम्ही आता फोन करा म्हणा, दौलत बोलू राहिला, तुमचा लहान भाऊ बोलू राहिला म्हणा, आपण पोलीस कंप्लेंट करू. बोला. दीदी नाही ऐकणार दौलत. ते तिचं सासर आहे ना, आणि सासर सोडून ती माहेरी येणार नाही. ते आमचे संस्कारच नाहीत ना. खरं सांगू का तुला दौलत, आमच्या घरच्यांची अशी ऐपत नाही. कधी ती जर का माहेरी येऊन राहिली तर तिला आयुष्यभर पोचतील. आणि शेवटी बाईला आधार हा लागतोच ना. माझ्या दीदीच्या पदरामध्ये ना मूल ना बाळ, कोणी जीवा भावाचं कसं करावं तिनं. पण तुम्ही येत ना, मी काय दीदीला आयुष्यभर पुरणार आहे वय. शेवटी मला बी कधी ना कधी माझ्या हक्काच्या घरी जावंच लागल ना. ते आहेच म्हणा. मग काय करणार आहे तुम्ही? म्हणजे आपण काय करूया? आपण नाही, तू त्या जागीरदारांना असा धड शिकव का आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. दौलत, माझ्यासाठी एक काम करशील? तुम्ही बोला हो, आम्ही ऐकायलाच बसलेलो. बोला ना. आबांना सांगून आभ्या आणि आप्पाला तंबी दे. म्हणून सांगते मी आत्याबाई, तुम्ही आणि आप्पा तुम्ही मला सिक्युरिटी द्या. तुमच्याशिवाय कोण आहे माझं दुसरं? मी माझ्या आई बापाकडे गेले तरी मी हे सांगावं लागेल मला त्यांना. हे मे अगं नाही ग, आई बापाकडे जायची काहीच गरज नाहीये तुला. यावर तोडगा काढला जाईल की, पण तो आम्हाला विचार करायला थोडा वेळ दे की. वेळ कसा देऊ आत्याबाई? या माणसाचं वागणं थोडीच थांबणार आहे. रात्रीत माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? अगा वहिनी असं खायला करलो दादा, येडाबिडा आहे का तू? काय लोक विषय ताणून राहिले तुम्ही? बोलू ना आपण शांतपणे. नवरा बायको मध्ये भांडण होतच असते नाही का? हा ना, आणि तूप लावून दिलंय चपातीला. हे काय कारण असू शकत नाही रे भांडणाचं. वहिनी, आणि मी काय म्हणतो, तुम्हाला माहिती होतं ना त्याला तूप लावलेली चपाती नाही आवडत. कशाला द्यायची मग त्याला? हा ना, अगं हे मी त्याला लहानपणापासून प्रॉब्लेम आहे ग तुपाचा. त्याला वास नाही जमत, चव बी नाही जमत. मग आता किचन मध्ये मी तूप काढवायला घ्यायचे तेव्हा लहानपणापासून ते पोरग बाहेर जाऊन उभं राहतंय अंगणात कोपऱ्यात, का तर तुपाचा वास आला तर मळमळतय म्हणून. मग कशी चालेल त्याला तुपाची चपाती? चुकलं, माझं चुकलं. मी त्यांना तुपाची चपाती खायला घातली, चुकलं माझं. पण आत्याबाई, माझा हेतू काय होता? का माझ्या नवऱ्याच्या पोटात तूप जावं होता ना, का विष घातलं मी त्यातला? मी ऐकून घेते म्हणून आता जास्तच करायला लागले ते. एक दिवस खरंच मोडला यांनी संसार. तर काय करायचं मी? मग कुठे जायचं मी? माझ्या पाठी एक बहीण आहे अजून लग्नाची. तिच्या लग्नासाठी पैसाच होते ते. माझ्या बाबांनी त्याची सगळी शेविंग माझ्या लग्नात घातली. आता कुठं जाऊ मी परत त्यांच्या दाराशी डोकं ठेवायला? अगं आम्ही तुला थोडंच घराबाहेर जाऊ देणार आहोत. कायला टेन्शन घेते तू माय? नाही, तुपाची चपाती हा काही मुद्दा नाहीये. काहीतरी अजून वेगळं आहे. तुम्ही अडवलो आत्याबाई, पण यांनी जर का सांगितलं का नाही लाजवायची मला हिला, तर मला काय सिक्युरिटी आहे? सोनबाई, अहो जरा शांत व्हा. आम्ही तुमच्या पाठीशी आहे.
कोणी तुम्हाला घरातून बाहेर काढणार नाही. आणि असं मनात आलं म्हणून कुणी बी ह्या घरात लग्न मोडू शकत नाही. मला बी लग्न नाही मोडायचं आणि मला घर सोडून बी नाही जायचं. देवा, हिचं चराट चालूच आहे अजून. कंटाळा कसा येत नाही हिला. ही काय संसार मोडणार नाही आणि मला सोडणार नाही. आमचं काही खरं नाही दादा. याचा शेवट गोड नाही. दादा दादा अप्पाला चंबे का? अहो त्या दीदींला ना लय. कोणाची दीदी? मिस नाशिक. हा म्हणजे ती गुंजाळाची पोर. अहो तो बेवडा आहे ना, तो नीट वागवतच नाही दीदींला. त्याला काय अक्कलच नाही. साखर कमी आहे. किती वेळा सांगितलं तुम्हाला, अजून चहा करता येत नाही? सॉरी. किती वर्ष झाले लग्नाला? 30 ना. बस आता चहा करता येत नाही तुम्हाला? आबा काही ऍक्शन घेऊ शकाल का तुम्ही? म्हणजे त्या बेवड्यानं नीट वागवली पाहिजे दीदींना, बस एवढंच, बाकी काही नाही. हे बघा दौलतराव, तो त्यांचा फॅमिली मॅटर आहे, त्यांचा ते बघतील ना. आपण तो बेवडा मारू राहिला ना दीदींना, हे काय बरे का? आणि कधी आज का काल म्हणे गाळा दाबायला निघाला होता दीदींचा, हे काय बरे का? ती तशी वागली असेल काहीतरी. अहो नाही, ते दीदी एकदम गरीब काय, म्हणजे एकदम नाही का माहेरची साडी टाईप. एकदम आपण त्यांना मदत केली पाहिजे. आपण आमचा काय फायदा त्यात? लोकांना कळेल ना का तुम्ही घरगुती हिंसेला विरोध करता बा. लोकांना असं कळेल की आबा लोकांच्या भानगडीमध्ये नाक खूप असतात. एक बाजू तुम्हाला माहिती हो, पण खरं काय ते नवरा बायकोलाच माहित असतं. ते काय म्हणतात ना, शहाण्यानं नवरा बायकोच्या भानगडीमध्ये पडू नये. आणि बरोबर आहे, पण पोलीस कंप्लेंट तर करू शकतो ना आपण. माझा ज्यांच्याशी संबंध नाही, ज्याच्यात मला फायदा नाही, त्यासाठी मी का माझं वजन खर्च करू? आज मी एक फोन केला ना तर त्यांच्या कामासाठी मला 10 फोन येतील त्यांचे. पण आबा मी शब्द दिले. तो फिरवा. आव पण 1 मिनिट दौलतराव, ते जमलं ना तर खरे राजकारणी व्हाल. इथे सत्यवानाचा अवतार असून चालत नाही. ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करता आली पाहिजे. पण आबा ती दीदी, त्या गुंजाळांच्या पोरींमध्ये तुम्हाला लईच इंटरेस्ट दिसतोय. कमी करा जरा, कळलं का? आणि वरून ताकभात ओळखायचा, कळलं का? काय करायचं? गोष्टी लय बिघडल्यातलं ते. हा पण त्या सुधारू बी शकतेत ना. नाही लते, सुधारण्याच्या पलीकडे गेल्यात आता गोष्टी, असं वाटू राहिलं मला तर.
अभ्या असं काही नसतं. नाही, आपल्याला आपला जोडीदार आवडतच नसेल तर कसं टिकणार आहे लग्न? सांग ना मला. का आपलं नाही टिकलं? पण आपण आवडत नाही एकमेकांना असं नाही ना ते. पण अभ्या आपण नवरा बायको म्हणून कुठं आवडतो एकमेकांना? मला आवडते तू. मला ना हेच आवडत नाही तुझं. काय? खोटं बोलणं. मी खरं बोलत असेल तर? अभ्या मी तुला काय आज नाही ओळखत. तू तो मन ओळखते ना माझं. हा म्हणूनच तर म्हणते. तुला माझ्या मनातलं कळत नाही? तू नीट वागतोय माझ्याशी, लय चांगलं वागू राहिला. कुणाला वाटेल आपण खरोखरचे नवरा बायको आहे. नाही का मग आपण? कायद्यानं आहे. फक्त कायद्यानं? मला कायला विचारतो? स्वतःला विचार ना. नाही, तू सांग ना. अबे आता ही वेळ आहे का हे सगळं बोलायची? नाही तरी ते सांग ना, तुला काय वाटतं? काय बद्दल? ते पाय मी नीट वागतोय ना तुझ्याशी. तू प्रेमानं वागतोय माझ्याशी. मग झालं ना तर. काही नाही झालं. अबे तुझ्या मनात गिल्ट आहे, उपकारांची भावना आहे म्हणून तू माझ्याशी प्रेमानं वागू राहिला. तुझ्या मनात माझ्याविषयी आधीसारखा राग नाहीये हे जाणवतंय मला. मैत्री जास्त आहे, तू माझी काळजी करू राहिला. पण ते माझ्या मनात बी आहे ना, याला काहीच अर्थ नाही. अर्थ नाही कशाला? ते सगळ्याला अर्थ आहे. नाही तुला माझं मन कळतं, पण तुला खोलात नाही शिरता येते. मी कायला खोलात शिरू? मला काही संसार नाही करायचा आहे तुझ्या बरोबर. शर्यत झाली की संपलं. दी एंड.